या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर दत्तात्रय लाड सर, सहयोगी संशोधन संचालक कृषी संशोधन केंद्र गणेश पुणे, त्याच पद्धतीनं आमचे वरिष्ठ डॉक्टर सतीश जाधव सर, पुष्प पैदासकार, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्लावर ब्रिडर म्हणतो, तर ते इथे उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं आमचे सहकारी रणजित निंबाळकर, सहाय्यक प्राध्यापक मृदविज्ञान, त्याच पद्धतीने आमचे मित्र डॉक्टर नजीर तांबोळी, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र, आणि आपल्या भारतीय पुष्पविज्ञान संशोधन जी संस्था आहे हडपसर येथे, त्याचे डॉक्टर नरेंद्र गजभिये साहेब, प्रधान शास्त्रज्ञ, प्रिन्सिपल सायंटिस्ट. त्याच पद्धतीनं डॉक्टर तारक नाथ साहा, प्रधान शास्त्रज्ञ. त्याच पद्धतीने डॉक्टर कदम सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आणि आमचे मित्र संजय कड साहेब, आपल्या गावाकडचेच आहेत ते. तर हे या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या गावचे दोन्ही माजी सरपंच शरद बागेराव साहेब आणि बाळासाहेब बागेराव यांचे पण मी स्वागत करतो. त्याच पद्धतीने आमच्या जो कार्यक्रम आहे आपला हा विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, तिथे मी कार्यरत आहे, आणि आमचं जे कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड आहे ते दोन्हीचं संयुक्त विद्यमाने ते आयोजित होतं आहे. आणि आमच्या या कृषी महाविद्यालय पुण्याचे माजी विद्यार्थी डॉक्टर माझे चुलते डॉक्टर एस.एम. बारेराव सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझे सर्व मित्र आणि शेतकरी बंधूंना मी सर्वांचे आपले सहर्ष स्वागत करतो. आणि या कार्यक्रमामध्ये मी प्रथमतः आमचे मित्र रणजित यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यांचा विषय आहे अन्नद्रव्याचे एकात्मिक व्यवस्थापन. सर्वांना नमस्कार. तर आज आपण जे जमलो आहे ते म्हणजे आपल्या शेतीमध्ये वापर करणे, जेणेकरून तुमच्या शेतीतलं जे काही तुम्ही भाजीपाला घेत असाल किंवा ऊस पीक इथं भरपूर प्रमाण असेल त्याचं उत्पन्न जास्त येण्यासाठी म्हणून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे हे साधं सरळ आहे. तिन्ही गोष्टी त्यामध्ये आपण साधारणतः काय करतो की 50 ते 60% रासायनिक खतं वापरतो, 20 ते 30% आपण सेंद्रिय खतं वापरतो, आणि जैविक खताचा वापर जो आहे तो साधारणतः आपला 10 ते 20% ठेवतो. तर आता हे कसे वापरायचे, काय वापरायचे हे सगळं तुम्हाला माहिती आहे, परंतु हे कशासाठी वापरायचे, काय गरज आहे हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. कारण तुम्ही कुठलंही पीक घेत असाल, भाजीपाला घेता किंवा ऊस घेता, यामध्ये तुम्ही सर्वात पहिलं काय करता ते लावल्यानंतर सगळ्यात पहिलं तुम्ही टाकता युरिया, SSP, MOP किंवा तुमची 19 0 काही खतं देतात जे काय असते ते फर्टिगेशन. हे कशासाठी देतात तर तुमच्या पिकाला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे 3 महत्त्वाचे घटक मिळाले पाहिजे. आणि आपण काय करतो फक्त रासायनिक खतं देतो आणि हे 3 महत्त्वाचे घटक तिथं गेले पाहिजेत कुठं तर तुमच्या मुळापर्यंत पिकाच्या. पण होतं काय की तुमच्या NPK मध्ये नायट्रोजन जो आहे हा तुमच्या जमिनीत टाकला की तो खूप मोबाईल आहे, म्हणजे कुठेही पळू शकतो. म्हणजे युरिया तुम्ही टाकला तर नायट्रोजन तुमचा कुठेही पळणार, एका जागी स्थिर राहत नाही, त्यामुळे तो तुमच्या मुळापर्यंत पोहोचत नाही. पाणी जास्त असेल तर तो लीच आउट होतो, खाली निघून जातो. आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम असे आहेत ते जागेवरून हलत नाही, जिथं टाकतात तिथंच राहतील, तुमच्या मुळापर्यंत सुद्धा पोहोचणार नाही. तर हे तिन्ही जे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहेत ते तुमच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर हे तुमचे सेंद्रिय खतं करतात किंवा जैविक खतं तुम्ही जे वापरता. त्यामुळे सेंद्रिय खतांचं खूप जास्त महत्त्व आहे. आता जर तुम्ही माती परीक्षण जर म्हटलं तर त्यामध्ये सर्वात 4 महत्त्वाचे घटक जे आपण चेक करतो त्यामध्ये pH आहे, म्हणजे सामू, EC आहे म्हणजे क्षारता, त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण म्हणजे चुनखडीचं प्रमाण, आणि ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब. त्यातला शेवटचा ऑर्गॅनिक कार्बन सोडला तर बाकीच्या तिन्ही गोष्टी कमी पाहिजेत, आणि सेंद्रिय कर्ब जेवढा जास्त असेल तेवढा चांगला. आता जर आपण इथल्या मातीचा चेक केला तर सेंद्रिय कर्ब हा साधारणतः 0.50% असणार.
की जो तुमचा 1% पर्यंत असला पाहिजे. तर हे कमी असल्यामुळे काय होते, तुमचे NPK हे तुमच्या मुळापर्यंत पोहोचतच नाही. आता नत्राचं काय काम आहे, तर तुमचं जे काही पीक तुम्ही घेत असता त्याचं फॉलिएज वाढलं पाहिजे, म्हणजे पानांची संख्या वाढली पाहिजे, जेणेकरून तुमचं जे काय प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून तुमच्या पिकाला अन्न मिळतं. फॉस्फरसचं काम काय तर तुमची मुळं घट्ट करणं, आणि पोटॅशियमचं काम काय आहे तर जे काही तुमची फळधारणा फुलधारणा आहे ती चांगली होणं. तर हे कशाने होईल, ज्यावेळेस तुमचे NPK तिथपर्यंत पोहोचतील. आता नायट्रोजन जो तुम्हाला म्हटलं मग अशी पाणी जास्त असेल, तुम्ही जमिनीला पाणी दिलं, युरिया टाकला, नायट्रोजन याच्यावर होणार, तर जो नायट्रेट फॉर्ममध्ये तुमच्या मुळांना भेटला पाहिजे तो भेटत नाही. तर तो भेटण्यासाठी काय केलं, तुम्ही जर समजा ऑर्गॅनिक कार्बनसाठी सेंद्रिय खतं टाकले, सेंद्रिय खतं हे तुमच्या ज्या जमिनीमधले जे हे आहेत सूक्ष्मजीव आहेत त्यांचं खाद्य आहे, ते हे जे काय तुम्ही सेंद्रिय खतं टाकणार ते सेंद्रिय कर्ब खातं आणि त्यानंतर त्याचं विघटन करतं. विघटन करताना ते ॲसिड तयार करतं, आणि ते जे काही ॲसिड असतात ऑर्गॅनिक ॲसिड, फ्युमिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड जे आहे ते तयार करतं, आणि त्यामध्ये तुमचे फॉस्फरस जो आहे जो तुमच्या जमिनीमध्ये एकाच ठिकाणी असतो तो त्या ॲसिडमध्ये विरघळतो आणि मग तुमच्या मुळांना पोचतो. मग तुमची मुळं घट्ट होतात, मग तुमची वरचे जे काही पीक आहे ते चांगल्या पद्धतीने वाढतं. त्यामुळे तुम्हाला हे सेंद्रिय खतं टाकणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पोटॅशियम जो आहे तो पोटॅशियम तुमच्या मातीची जी संरचना आहे ना, त्यामुळे मातीचे लेअर असतात, त्या मातीचे लेअर म्हणजे क्ले पार्टिकल्स असतात, म्हणजे आपली जी काही आता ही चिकन माती त्याच्या आतमध्ये तो फिक्स झालेला असतो. तर त्याला परत मातीवरती आणण्यासाठी जे काम आहे ते हे सेंद्रिय खतं करतात. म्हणून तो पोटॅशियम सुद्धा तुमचा जमिनीमध्ये जास्त दिसतो परंतु मुळाला पोहोचत नाही, त्याचं काम सुद्धा हे सेंद्रिय खतच करतात. आणि नायट्रोजन जो आहे जो कुठेही पळतो त्याला एका ठिकाणी धरून ठेवायचं काम आणि हळूहळू त्याला त्या मुळापर्यंत पोहोचायचं काम सुद्धा हे सेंद्रिय खतच करतात. म्हणून तुमचं सेंद्रिय खतं किंवा जैविक खतं देणं हे तितकंच गरजेचं आहे जेवढं तुम्ही रासायनिक खतं देणार. हे नुसतं रासायनिक खतं देऊन तुमच्या पिकाची वाढ होत नाही, त्यासाठी तुमचा ऑर्गॅनिक कार्बन गरजेचं असतं, त्यासाठी सेंद्रिय खतं खूप गरजेचे असतात. त्यामुळे तर हा साधा कन्सेप्ट आहे खेत बचाव अभियानचा, की तुम्ही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. सेंद्रिय शेती करत असतील काही जण तर ती चांगलीच आहे, परंतु सेंद्रिय शेती परवडत नाही. त्यासाठी हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, म्हणजे मी सॉइल सायन्सचा माणूस आहे, मातीचं आमचं जे मातीमधलं विज्ञान आहे, तर त्यामध्ये आम्ही फक्त हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हेच आपल्या शेतीसाठी चांगलं आहे असा प्रचार करत असतो. कारण हा आपला बेसिक कन्सेप्ट आहे की आपल्याला तिन्ही गोष्टी एकत्र देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना या तिन्ही गोष्टींचा जसं मी सांगितलं 60% तुम्ही सेंद्रिय खतं वापरा, 20 ते 30% तुमचे 60% रासायनिक, 20 ते 30 सेंद्रिय आणि 10 ते 20% तुम्ही जैविक खतं वापरणं गरजेचं आहे. जैविक खतं सुद्धा तुम्हाला माहिती आहे, ॲसिटोबॅक्टर आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, त्यानंतर तुमचं PSB आहे, KMB आहे, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅशियमचा, त्यानंतर वेगळे तुमचे मायक्रोरायझ आहेत ते वापरणं गरजेचं आहे. त्याच्याने सुद्धा तुमची जी फॉस्फरस पोटॅशियमची अवेलेबिलिटी आहे ती जास्त प्रमाणात मुळाला होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही जर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आणि आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जी फुले कृषी दर्शनी आहे यामध्ये तुम्हाला याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे की कुठल्या पिकासाठी किती प्रमाणात रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खतं देण्यात यावी याची सर्व माहिती दिलेली आहे. त्यामुळे तिथं सुद्धा तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. यामध्ये अजून कोणाला जर काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. आपले हे बघितलं की ऊसाचा कट्टा पण भरपूर आहे. तर ऊसाचं एक साधं उदाहरण सांगतो. आपल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आहे, भरपूर जणांना माहिती असेल. नेरा लोणंदच्या मध्ये आहे पाडेगाव, सातारा जिल्हा येतो, फलटण तालुका. तर तिथं 1932 सालची स्थापना आहे. 1932 सालापासून ते आज तागायत तिथं फक्त एकच पीक घेतलं जातं, ते म्हणजे ऊस. ऊस सोडून दुसरं काहीच घेतलं जात नाही. तरी सुद्धा तिथल्या मातीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो 0.80 ते 1च्या दरम्यान आहे टक्के. एवढा जास्त का आहे मोनोक्रॉपिंग घेऊन सुद्धा? कारण तिथं तुमचा ऊस जेव्हा तुटतो ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत
तो तुटून गेल्यानंतर जो तुमचा मधला काळ असतो फेब्रुवारीपासून मेपर्यंतचा, यामध्ये फक्त आणि फक्त तिथं ताक घेतलं जातं. ताक घ्यायचा, 1.5 महिन्याचं पीक आहे, एका पाण्यावर येतं, फुलोऱ्यावर आल्यानंतर जमिनीत आहे तसं काढून टाकायचं. एवढंच फक्त प्रोसेस केली जाते, बाकी कुठलेही सेंद्रिय खत वापरले जात नाही. तरी सुद्धा त्या तागाचा एवढा चांगला इफेक्ट आहे की एकच पीक घेऊन सुद्धा तिथं ऑर्गॅनिक कार्बनचे प्रमाण हे 0.80 पेक्षा जास्त आहे, जे आपल्या इथे साधारण 0.50 पेक्षा कमी. ते जेवढं जास्त असेल तेवढं तुमच्या जमिनीसाठी काय सोयीस्कर आहे, चांगलं आहे, उपयोगी आहे. शेणखत, गांडूळ खत जर मिळणाकडं असेल तर ताक द्यायच्या कुठेही मिळतो तुम्हाला. ताक द्यायचं 1.5 महिन्यात देणार तुम्हाला, ते खूप उपयोगी आहे, त्यामुळे ते लावणं गरजेचं आहे. मासिक पॉलिसी भरपूर आहे, किती दिवस पर्यंत स्टेबल आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी याचे 4 घटक सांगितले मगापासून, PH-EC. तर PH-EC हे 2 तर जास्त फरक पडत नाही. ते तुम्ही जेवढं जास्त समजा सेंद्रिय खत वापरले तर त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडतो. पण कॅल्शियम कार्बोनेट तुम्ही जेवढे जास्त रासायनिक खतं वापरताल तेवढं तुमचं कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण वाढेल. 5% कमी पाहिजे. आता जर आपण इथं चेक केलं तर 5% निश्चित सर्वांच्या जमिनीत जास्त आहे आणि कदाचित 10% पुढे आहे. ते खूप घातक आहे. कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण वाढत गेलं की तुमचं परत पुढं सोडियम पण वाढतं, कारण तो कॅल्शियमला रिप्लेस करत असतो प्रत्येक वेळी. आणि सोडियम वाढलं की तुमच्या जमिनीत चोपण होतं. चोपण म्हणजे ज्याच्यात काही येत नाही. क्षारपण परवडली पण चोपण परवडत नाही. त्यामुळे ही कॅल्शियम कार्बोनेट जास्त असलं तरी क्षारपण म्हणतो आपण. पण चोपण झाली ना तर तुम्हाला त्या जमिनी परत रिपेअर करणं, पण गाडी रिपेअर करणं, तर जमिनी रिपेअर करणं खूप अवघड झालं. त्यासाठी तुम्हाला हे 4 घटक तर महत्त्वाचे आहेत. त्याबरोबर मग बाकीचे तुमचे नंतरच परत पालाश आणि मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा. आता भाजीपाल्यावरून मसाला पण वापरला जातात मायक्रोन्यूट्रिएंट, ते सुद्धा आपण चेक केलं तर चांगलं होईल. तर रासायनिक खतातून सेंद्रिय खतातून रासायनिक खताची किती पिरियड असतो संपूर्ण आणि 40 कसं असतं, तुम्ही रासायन आता युरियाचं उदाहरण घ्या. युरिया तुम्ही एकाच वेळेस जर टाकला तुमच्या भाजीपाल्याला सुद्धा किंवा ऊसाला सुद्धा, तर तो म्हणजे लिचआउट होतो. म्हणजे तुमचा 15 दिवस सुद्धा तो युरिया जागेवर राहणार नाही, लगेच लिचआउट होतो, खाली जातो आणि जमिनीत निघून जातो, तो पोचत नाही. त्यासाठी आपण काय करतो, नत्रयुक्त जे खतं आहेत ना त्याचे आपण स्प्लिट डोसेस करतो. म्हणजे समजा आता ऊस आहे तुमचा, ऊसासाठी ते तुम्हाला 4 पिरियडमध्ये द्यावं लागतं. पहिलं लागणीच्या वेळेस, त्यानंतर दुसरा डोस जो आहे तो साधारणतः 8 ते 10 आठवड्यांनी द्यायचा असतो, त्यानंतर 12 ते 16 आठवड्यांनी, आणि नंतर पुढचा जो आहे तो 20 आठवड्यांनी डोस द्यायचा असतो. आणि त्यावेळेस नत्राची खरी गरज असते तर ऊसाला. तसंच भाजीपाल्यामध्ये सुद्धा आपण नत्रयुक्त जे खतं आहे ते साधारणतः पहिलं ज्यावेळेस लागण पेरणी करतात तेव्हा, आणि नंतर 15 ते 20 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी दुसरा डोस देत असतो. नत्राचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि फॉस्फरस पोटॅशियमला समजा तुम्ही SSP किंवा MOP देत असाल तर त्याचा निम्मा डोस आपण लागणीला आणि नंतर 15-20 दिवसांनी असं देतो. त्यामुळे ते एकाच वेळेस देणं एकात्मिक रोग नियंत्रण, मी स्वतः त्या संदर्भात माहिती देणार आहे. सगळेजण मला ओळखतात. माझी दुसरी ओळख अशी की मी विद्यापीठामध्ये वनस्पती रोगशास्त्रज्ञ म्हणून काम करतो. तर पिकांवर पडणारे जे म्हणजे थोडक्यात जसं माणसाचा डॉक्टर असतो तसं मी पिकांचा डॉक्टर आहे. जसे माणसाचा रोग होतात तसे पिकांनाही होतात, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याचप्रमाणे पिढी येतात, पिढीवरती आहे म्हणजे संपवणार. तर आता आपल्या भागामध्ये जी प्रमुख पिकं आहेत ते म्हणजे भाजीपाला पिकं, आणि भाजीपाला पिकांवरती त्यातल्या त्यात आपल्याकडे एकेकाळी टोमॅटो ही सगळ्यात महत्त्वाचं असं भाजीपाला पीक होतं, जे आज आपल्या गावातून जवळजवळ हद्दपार झालेलं आहे. आणि त्याचं एकमेव कारण त्याच्यावर आलेली व्हायरस डिसीजेस, आणि त्याच्यावरती हे आपण कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याचा अटकाव करण्यासाठी जी रणनीती वापरली ती सगळ्यात चुकीची होती. कारण की काय होते की आजही आपल्याला आजार झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला गोळ्या लिहून देतो, परंतु ज्यावेळेस आपल्या पिकावर ते रोग येतो त्यावेळेस आपण कोणालाही विचारत नाही, शास्त्रज्ञालाही विचारत नाही, तज्ज्ञालाही विचारत नाही. आपल्यासाठी गावातला जो औषधं विकणार आहे तोच तज्ज्ञ असतो. आणि एक लक्ष ठेवा, त्याने दुकान टाकले त्याचा मेन हेतू तुम्हाला फायदा करून देणार आहे त्याचा धंदा करणे. आणि
मग तो काय करतो, जितकी महाग औषधं असतील ती देतो. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो, आता मी माझ्या बऱ्याच मित्रांना सांगतो, माझे मित्र आहे ते, तर मी नेहमी सांगत असतो की औषध घेताना पहिल्यांदा त्याच्याबरोबर एक पुडी मिळते, छोटीशी अशी एक चिठ्ठी असते, त्या चिठ्ठीवरती त्याचा लेबल क्लेम लिहिला. आता उदाहरण घ्या की तुम्ही संतोष फवारून आला, आता गिनीरिया फवारलं ते टोमॅटो, त्याला फोन केला, टोमॅटो मी फवारतो. आता अशा परिस्थितीमध्ये की काल परवा अतिशय ताप होती, आता अचानक वातावरण तापमानामध्ये बदललं, त्याला माहिती होतं की आता पीकचा अटॅक मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्याने लगेच फवारणी, कारण त्याचं ते ज्ञान आहे आणि ते औषध त्या पिकासाठी त्या कंपनीनं रिकमेंड केली आहे. म्हणजे प्रत्येक औषध, आता उदाहरण सांगतो, 22 टीन जर तुम्ही घेतलं, ज्या कंपनीमध्ये 22 टीन किंवा M45 ही कंपनी आहे, त्यांनी ते औषध तयार करताना व्यक्तीला भारतामध्ये ते औषध कोणत्या पिकावर कोणत्या रोगासाठी वापरायचे हे ठरवून दिलेलं असतं. त्याच्याबाहेर जर तुम्ही वापरलं आणि तुझे तुमच्या पिकांना आपल्याला पुनर्वाढ झालं तर ती कंपनी कोणत्याही पद्धतीची जबाबदारी घेत नाही. त्याला इंग्रजीमध्ये लेबल क्लेम म्हणतात आणि हे CNBRC नावाची एक राज्यावरची संस्था आहे भारत सरकारची, त्याला हे अधिकार आहे आणि ती रजिस्टर केल्याशिवाय भारतात ती रसायने विकता येत नाही. कमी किमतीचे असतात आणि कमी किमतीची औषधं घेऊन आपण उत्पादनाचा जर खर्च कमी केला तर आपल्याला भविष्यात होणारा तोटा जो आहे तो कमी होतो. जे मोठे शेतकरी त्यांच्यासाठी काही नाही प्रॉब्लेम, त्यांनी किती खर्च केला तरी चालतो, पण आपल्याकडे एकंदर कळंमध्ये जर पाहिलं 2.5-3 एकरच्यावर धारणा क्षेत्र नाही आहे, अशा शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेऊन जरी बाजारभावात चढ उतार झाला तरी त्याचा एकूण उत्पन्नावरती जे नेट प्रॉफिट म्हणतो आपण त्याच्यावरती परिणाम होतो. आता आपले जे रोग जर म्हटले तर टोमॅटोवरती सगळ्यात महत्त्वाचा व्हायरल कॉम्प्लेक्स रोग आहे. 7 प्रकारचे वेगवेगळे व्हायरस जेव्हा एकत्र येतात त्यापासून तो रोग होतो, ज्याला आपण तिरंगा रोग म्हणतो. तिरंगा नावाचा कोणताही रोग अस्तित्वात नाही, त्याला तिरंगा असं नावच नाही, त्याला आपण शेतकऱ्यांनीच नाव ठेवले. 3 कलर येतात, पांढरा, लाल आणि पिवळा, म्हणून आपण त्याला तिरंगा म्हणतो. असा रोग नाही. हा रोग प्रामुख्यानं 7 प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणू म्हणजे व्हायरसेस, करोना व्हायरसेस वगैरे तसे व्हायरसेस आहेत. करोनाबरोबर त्याला पण घेऊन आला आणि आपल्या गावातून ते पिकं पण घालवलं त्यांनी आणि घेत नाही तेच बरं आहे, कारण उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढून जातो. तर त्याचं जर आपण काही शेतकरी लावतो तर त्याच्यासाठी उपाय काय आहे, तर मल्चिंगवर जर केलं तर जे त्याचं मेन पांढरी माशी आणि थ्रिप्स हे मेन व्हायरस हा कधीही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर स्वतःहून जात नाही, त्याला वाहकाची गरज असते आणि त्याचे वाहक म्हणजे कीटक असतात. आणि हे कीटक काय करतात, जेव्हा ज्या झाडाला रोग झाला आहे त्याच्यावरती ते खातात आणि ज्या झाडाला रोगमुक्त झाडावरती जाऊन जेव्हा ते रस शोषतात त्यावेळेस ते त्याच्यात जे काही माउथ पार्टमध्ये त्याच्या तोंडाच्या भागामध्ये जे काही व्हायरस आलेला असतो त्या नवीन याच्यावर जातो आणि त्याचा परिणाम असा होतो की रोग बळावत जातो. म्हणजे व्हायरस रोगाला जगामध्ये कोणतंही आत्तापर्यंत व्हायरसाईड नाही. करोनाला कोणतेही औषध नव्हतं, आत्ताही नाही, पुढच्या 50 वर्षातही तयार होणार नाही. करोना थांबला कसा की त्याच्यामुळे जे होणारी काही लक्षणं होती ती लक्षणं फक्त कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले. म्हणजे काय की तुमच्या फुफ्फुसामध्ये पाणी भरायचं म्हणून तुम्ही रेमडेसिवीर घ्यायची, ते त्या फुफ्फुसासाठी होतं, करोनाला मारायला नव्हतं. तसं आता मार्केटमध्ये काही कंपन्या आल्या त्या सांगतात की हे व्हायरसाईड आहे, म्हणजे विषाणूला मारतं. असं कोणतंही विषाणूला मारणार नाही, कारण विषाणू हा जीवही नाही आहे आणि तो प्राणी पण नाही, तो मधी. तो जर झाडात गेला तर तो जीव बनतो, बाहेर असला की तो निर्जीव असतो, म्हणजे मातीसारखा असतो. त्यामुळं असं नाही आहे. तर आपल्याला त्याचे जे वहन करणारे कीटक आहे त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे मल्चिंग जर केलं आपण, पॉलिथिन मल्चिंग, तर कीटकांचं, कारण हे जे कष्ट शोषणारे कीटक आहे ते जमिनीमध्ये अंडे देतात किंवा जमिनीमध्ये असतात मोठ्या प्रमाणात, तर त्यामुळं चांगलं नियंत्रण होतं. त्याचप्रमाणे वेगवेगळी शिफारसीत केलेली जी औषधं आहेत तांबोळी सर सांगतील पर्टिक्युलरली, ते त्यांचं ड्रेंचिंग करणं आणि त्याच्या योग्य अंतराने योग्य वेळेवरती फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे. आणि फवारणी करताना फक्त आता आपल्याला कीड दिसते किंवा रोग दिसते म्हणून फवारणी करणं योग्य नाही, तर फवारणीचा कालावधी सुद्धा महत्त्वाचा आहे. दिवसातून कोणत्या टायमात फवारणी करावी, तर त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ॲप केलेले आहे. अँड्रॉइड ॲप आहे, तुम्ही मोबाईलवरती गुगल प्लेवरती जर गेले आणि NPTV ॲप केलं तर सगळे ॲप येतात. त्याच्यामध्ये तुम्ही जर आपल्या गावाचं लोकेशन ऑन केलं तर आपल्या गावामध्ये आत्ता फवारणी करायला कोणतात त्याच्याकडे सगळा वेदरचा डाटा वगैरे सगळं आहे. ते तुम्हाला सांगणार आहे की इतक्या वाजून इतक्या वाजेपर्यंत तुम्हाला हा कालावधी फवारणी करण्यासाठी कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची योग्य आहे.
त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरं महत्त्वाचं पीक सध्या मोठ्या प्रमाणात येते म्हणजे आल्यामध्ये आपल्याला पानावरती रोग कमी दिसतात, परंतु आलं मरीचा प्रॉब्लेम जास्त आहे. ह्या वर्षी जरा थोडंसं आपल्याला समाधानाची बाब अशी आहे की पाऊसमान कमी आहे, त्यामुळं मर रोग कमी येईल. परंतु मर रोग कमी करण्यासाठी साधारणतः ट्रायकोडर्मा, बॅसिलस, श्यूडोमोनास हे सगळी जैविक घटक आहेत, ह्या बुरशी आणि जीवाणू आहेत. तर याचा जर वापर केला आपण दर आठवड्याला तर एकरी 2 ते 3 लिटर किंवा 2 ते 3 किलो ट्रायकोडर्मा, बॅसिलस आणि बॅसिलस आणि श्यूडोमोनास जर आपण मारलं तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणत्याही कीटकनाशकाचं ड्रेंचिंगच करायला लागणार नाही. आता सुजित म्हणेल आता हागरीत काही सांगत नाही, तर आपण तुला माहिती आहे बाकीच्या गोष्टी, पण हे आहे तुम्ही चेंज केला पाहिजे. आणि हे जर तुम्ही स्लरी करून त्याच्यात जर मिक्स करून वापरलं किंवा ड्रिपमधनं दिलं, 10 लिटर पाणी करायचं, त्याच्यामध्ये ही खतं टाकायची, त्याची स्लरी करायची, शेणाची स्लरी गाळून घ्यायची आणि ड्रिपमधनं जर ड्रेंचिंग केलं, आता आपल्याकडे सगळ्यांकडे ड्रिप आहे, तर अतिशय सुंदर रिझल्ट तुमच्या आल्यामध्ये एक सुद्धा मरचं लक्षण तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यानंतर याचप्रमाणे ज्यावेळेस आपण आता लागवडी आपल्या होऊन गेल्या तरी पण महिन्यातून किंवा 2 महिन्यात नाही, एकदा मोठं लांब 11-12 महिन्याचं पीक आहे, तर महिन्यातनं आपण जर आझोटोबॅक्टर, PSB आणि KMB. आझोटोबॅक्टर म्हणजे काय, जसं रणजित सरांनी सांगितलं, निंबाळकर सरांनी, की आझोटोबॅक्टर हा हवेतील नत्र स्थिर करतो. म्हणजे हवेमध्ये 72% नत्र आहे, ते स्थिर करण्याचं काम तो जीवाणू करतो. हा जेव्हा आपण जमिनीत टाकतो, जमिनीत जे काही नत्र आहे तो ते स्थिर करतो, म्हणजे आपल्याला ॲडिशनल युरिया टाकायची गरज नाही. ते जर टाकलं तर आपला 75% युरिया वापरावा लागतो, 25% युरिया आपला वाचतो. त्याच्यानंतर PSB म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू. तर जमिनीमध्ये स्फुरद मुबलक आहे महाराष्ट्रात, तसंच पालाश पण आहे, परंतु ते पिकांना घेण्यासारख्या अवस्थेत नाही. साधं उदाहरण सांगायचं, आपल्याला भूक लागली म्हणजे आपण लगेच जाऊन पोत्यातनं गहू काढून लगेच मूठभर खाऊ शकत नाही. तसं पीठ करावं लागतं, पीठ मळावं लागतं, चपाती करावी लागते, तेव्हा ते खाण्यासारखं होतं. तसंच त्याला त्या पिकं घेतली या अवस्थेत आणण्याचं काम हे PSB आणि KMB म्हणजे स्फुरद विरघळणारे आणि पोटॅश वहन करणारे जे जीवाणू आहेत ते मदत करत असतात. याचा जर तुम्ही दर महिन्याला 2 ते 4 किलो शेणखत घ्यायचं, त्या शेणखतामध्ये रात्रभर भिजून द्यायचं, गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते जीवाणू टाकून जर ड्रिपनी सोडले महिन्याला, तर ते महिनाभर तिथे राहून तुम्हाला प्रत्येक स्टेजला आल्याच्या प्रत्येक स्टेजला लागणारं जे काही अन्नद्रव्य आहे ते देत राहतं. त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे आता मार्केटमध्ये काही मायक्रोन्यूट्रिएंट्स विरघळणारे पण जीवाणू आलेले आहेत. आमच्या कृषी महाविद्यालय पुण्यामध्ये अतिशय माफक दरात मिळतं. 150 रुपये किलो ते 200 रुपये किलोपर्यंत, याच्यापेक्षा महाग नाही. 250 रुपयाच्या वर आमच्याकडं काहीच नाही आहे. एकदा आणलं का 6 महिने टिकतं. आपण पुण्यातून महिन्यात एकदा तरी जातो, गेलं 4 महिन्याचं आणलं तरी होते, तरी आपल्याला ते सहभाग होतं. आणि आमचं कसं आहे, शासकीय आहे, लॉट खराब झाला, काउंट आला नाही तर आम्ही फेकून देतो, कारण आम्ही विकत नाही. कारण आमचा पगार आम्हाला महिन्याच्या एंडला मिळत असतो, आमचा तो व्यवसाय नाही आहे. तर हे जर तुम्ही प्रायव्हेट घेतलं तर त्याच्या किमती 1200 पासून 1800 रुपयापर्यंत आहे आणि तिची गॅरंटी तुम्ही काहीच घेऊ शकत नाही लिटरली. त्यामुळं ते जर वापरलं तर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. सध्या आपल्याकडे हे 2च प्रॉब्लेम आहेत. कांद्यावर मी नंतर कधी आलं तर तुम्हाला सांगेल. धन्यवाद. काय अडचण असेल तर विचारू शकतो. या संदर्भात बोलण्यासाठी प्राचार्य करतो. मला वाटतं भालेराव सरांनी बऱ्यापैकी माझ्या नियंत्रणाचा भाग कव्हर केलेला आहे. तर सर्वांना शुभ सकाळ. तेवढ्या पद्धतीने तुम्हाला थोड्या सोडवायचा प्रयत्न. आता ह्याचनुसार एक आजचा माझा विषय असा होता की भाजीपाला आपल्या क्षेत्रामध्ये जास्त घेतला जातो, बरोबर. त्याचबरोबर ऊस पिकाचं क्षेत्र केल्या सरांनी सांगितलं की आले पिकाचं किती क्षेत्र आहे. तर त्यावर येणाऱ्या पिकावर येणाऱ्या किडी आणि त्याचं नियंत्रण, एकात्मिक नियंत्रण हा शब्द फार महत्त्वाचा आहे. एकात्मिक नियंत्रण. आता किडीच्या बाबतीत आपण सरांनी एक सांगितलं होतं की टोमॅटोवर वेगवेगळ्या प्रकारचा व्हायरस येतात आणि ते व्हायरस काय करतात की त्या तिरंगासारखा नावाचा एक रोग आहे. सायंटिफिकदृष्ट्या तो तिरंगा रोग नाही सरांनी सांगितलं, पण आपण शेतकरी वर्ग म्हणतो की ओळखण्यासाठी. तर किडीच्यामध्ये साधारणतः 2 प्रकार आढळतात. थोडक्यात सांगणार आहे की जास्त वेळ घेणार नाही. एक तर रस शोषण करणारी किडी आणि दुसरी चावून खाणारी किडी, बरोबर. उदाहरण सांगितलं भालेराव सरांनी की रस शोषण करणारी किडी म्हणजे काय असते की साधारण त्याचा सोंडेच्या आकाराचा एक अंकुचित त्याचा तोल असतो,
सुईसारखं टोकदार असतं ते त्या पानामध्ये, फुलामध्ये, फळामध्ये किंवा त्याच्या गुंड्यामध्ये घुसवतं, आतला रस शोषतं. आता मगाशी सांगितलं सरांनी की व्हायरस किंवा जो विषाणू आहे कसा दुसरा तो तर चालत जातोय, त्याला कोणतरी वाहक असतो. तो जर रस शोषण करणारा जो कीड आहे ती कीड काय करते, रस शोषण करत असते. पण रस शोषण करायच्या अगोदर त्या किडीचं वैशिष्ट्य काय, सगळ्या बघा रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये मावा असू दे, तुडतुडे असू दे, फुलकिडी असू दे, पिक्या ढेकून असू दे किंवा कोळी असू दे, या सगळ्या किडींचे एक वैशिष्ट्य आहे की ज्या वेळेला ते कीड रस शोषण करत असतात त्याच्या अगोदर त्यांचं काम काय असतं की रस शोषण करायच्या अगोदर ज्या वेळेला ते सुईसारखं जे टोक असतं ते टोक त्या पानामध्ये घुसवतात आणि आपल्या तोंडातला जो लाळ असते, आपल्या तोंडात जशी लाळ तयार होते त्याला सलायवा म्हणतो, तशी त्या किडीच्या तोंडात देखील एक लाळ असते. ती लाळ पहिल्यांदा शोधली जाते आणि नंतर मग त्याला वाटलं की बाबा हे खाण्यायोग्य आहे तरच तो त्याच्यामधला रस शोषतो. ओके, हे त्या रस शोषण घेतलं. समजा जर असा एखादा व्हायरस इन्फेक्टेड जर एखादा झाड असेल तर ते रस शोषण केल्यानंतर तो ती काय करते की तिथं आपलं सोंड काढते आणि दुसऱ्या झाडावर जाते. दुसऱ्या झाडावर गेल्यानंतर नेहमीप्रमाणे ती काय करते, आपली लाळ त्याच्यामध्ये टाकते. लाळ टाकल्यानंतर त्या झाडातले जे व्हायरस असतात किंवा विषाणू असतात ते विषाणू ऑटोमॅटिकली दुसरीकडे ट्रान्सफर होतात आणि अशा पद्धतीने तो रोग पसरत जातो. साधारणतः एक रस शोषण करणारी किडी दिवसामध्ये 15 ते 20 झाडं इन्फेक्ट करू शकते. कमीत कमी बघा, कमीत कमी 15 ते 20 झाडं इन्फेक्ट करू शकते आणि मग जास्तीत जास्त 100च्या वर. त्यामुळे आपल्याला जाणवतं मिरचीवर देखील बघा, मिरचीवर बोकड्या येतो किंवा चोरडा तुमच्या भाषेत म्हणतो. पानं त्याच्यावरती फुलकिडे असतात, खालच्या बाजूने ते रस शोषण करतात. एका 2 दिवसामध्ये पूर्णपणे प्लॉटच्या प्लॉट आपला पानं आकसलेले असतात, बोकड्या झालेल्या असतात किंवा चुडा मोडा झालेला असतो. म्हणजे इतक्या तीव्र प्रमाणात तो विषाणू पसरवण्याचं काम ही कीड करत असतात. ती पहिली झाली रस शोषण करणारी कीड. दुसरी जी कीड आहे ती चावून खाणारी किडी, म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये आळीवर्गीय किडी. तर ह्या किडी काय करतात, चावून खाण्याचं काम करतात. उदाहरणामध्ये आपल्या भागामध्ये स्वीट कॉर्न आहे किंवा मका आहे किंवा टोमॅटो आहे. मक्यामध्ये आता नवीन किडी आहे लष्करी आळी. जी लष्करी आळी झाड उगवल्यापासून झाड 3 पानावर आल्यानंतर लगेच ती कीड आपल्याला दिसून येते, बरोबर का? लगेच त्याच्या पोंग्यामध्ये त्याच्या अटॅक करते, पोंग्यामधला पोंगा मर खाते आणि पूर्णपणे झाड वाळून जायला सुरुवात होते. दुसरी कीड आहे टोमॅटोमध्ये, टोमॅटोचे फळ पकडणारी आहे. ह्या सगळ्या ज्या आळ्या आहेत त्या आळ्या सगळ्या काय करतात, चावून खातात. मग काही आळ्या फळांना नुकसान करतात, काही आळ्या पानांना नुकसान करतात. उदाहरण सोयाबीनमध्ये आपण बघितलं की लिप इटिंग कॅटरपिलर किंवा पाणी खाणारी आळी. आता आपल्या ह्या साधारणतः 7-8-10 वर्षामध्ये ह्या सोयाबीनवरील पाणी खाणाऱ्या आळीचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. पण त्याच्या अगोदर जर बघितलं तर अक्षरशः एका रात्रीमध्ये पूर्णपणे ती सोयाबीनचे प्लॉट गेलेले होते. की असेही 2 प्रकार साधारणतः पडतात. ओके, आणि आता त्याचं नियंत्रण कसं करायचं? मी मगाशी म्हणतो की एकात्मिक नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. बघा, एकात्मिक नियंत्रण का गरजेचं आहे? कारण का तर ज्या वेळेला आपण किडीसाठी औषध मारतो, रासायनिक कीटकनाशक मारतो, त्याचा आपण कधीही विचार करत नाही की प्रमाण किती दिलं, या शास्त्रज्ञाने प्रमाण किती दिलंय किंवा सरकारनं काहीतरी धोरण ठरवलेलं आहे की त्या पॅम्पलेट दिलेल्या असतात, त्या पॅम्पलेटमध्ये काहीतरी उल्लेख असतो. आपण जास्त त्याचा कधी विचार करत नाही. 1 ml सांगितलं की आपला डबल झालेला असतो डोस. कारण का तर साहजिकच आहे, माणसाचा स्वभाव आहे की मला आज नाही घेतल्यानंतर उद्या सकाळपर्यंत त्याचा कीटकनाशकाचा रिझल्ट मिळाला पाहिजे. साहजिक, मान्य. पण त्याच्यापासून काय होणार आहे त्याचा आपण कधी विचार करत नाही. साईड इफेक्ट काय होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही इंग्लिशमध्ये 3 R म्हणतो. 3 R असतात. पहिला R म्हणजे रेजिस्टन्स, दुसरा R म्हणजे रेसिड्यू आणि तिसरा R म्हणजे रिसर्जन्स. पहिला रेजिस्टन्स म्हणजे काय की पिकामध्ये येणारी किडीमध्ये प्रतिकार क्षमता. एक साधं उदाहरण आहे, मला ताप येतोय म्हणून मी काय करतो, मी पॅरासिटामॉलची गोळी खातो. मेडिकलमध्ये जायचं, पॅरासिटामॉलची गोळी अवेलेबल आहे, सर मागितली की मेडिकलवाला देतोय. असं मला कंटिन्यूपणे जर ताप यायला लागला
तर मी पॅरासिटामॉलची गोळी खाऊन काही दिवसानंतर तो पॅरासिटामॉलला त्रास देत नाही, म्हणजे दाद देत नाही. मग काय करतो आपण, न्यूट्रोलाइट, त्याच्यापेक्षा थोडंसं भारी न्यूट्रोलाइट प्लस ही शरीराला सवय लागते, त्याला देखील दाद देत नाही. मग आपण काय करतो की काहीतरी अँटीबायोटिकचं एखादं कॉम्बिनेशन घेतो, एखादं इंजेक्शन घेतो. मग हे तापात म्हणजे काय झालं की माझ्या शरीरामध्ये जे तापाचे विषाणू आहेत, ते तापाची विषाणू त्या औषधाला प्रतिकारक्षम लागते. सेम प्रकार कीटकनाशक किडींच्या मध्ये देखील आहे. एकाच प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकाचा जर वापर केला तर ते कीड त्या रोगात, त्या किडीच्या कीटकनाशकाला प्रतिकारक्षम होते. म्हणजे त्या किडीमध्ये, त्या रासायनिक कीटकनाशकामध्ये जर तुम्ही ते बुडवलं तरी ती कीड मरत नाही, बरोबर. ही झाली प्रतिकारक्षमता. म्हणजे काय होतं, रासायनिक कीटकनाशकाचा कंटिन्युअसपणे वापर केल्यामुळं प्रतिकारक्षमता निर्माण होते. दुसरी गोष्ट रेसिड्यू म्हणजे काय की कीटकनाशकाचा अंश. तुम्ही एक बातमी ऐकली असेल का बघा, काही प्रमाणात कीटकनाशके हे कॅन्सर सारख्या रोगाला कारणीभूत आहेत. एक पंजाबमधून एक ट्रेन येते दिल्लीला, येस, कॅन्सर एक्सप्रेस म्हणतात. तुम्ही सगळे जागरूक आहात. आता ते मला कौतुक करावंसं वाटतं आपल्या तुमच्या गावाच्या लोकांचं की तुम्ही रोजच्या रोज येता आणि कंटिन्युअसपणे तुमचं पेपरचं रीडिंग, न्यूजपेपर वाचता. म्हणजे तुम्हाला फार तुमचं कौतुकास्पद काम आहे की तुम्ही सोशल मीडिया देखील आहे. आताच्या जमान्यामध्ये बघा, मी स्वतः माझं उदाहरण सांगतो, म्हणजे मला देखील लाज वाटते सांगायला की मी स्वतः न्यूजपेपर कधीही वाचत नाही, फक्त ॲग्रोवन तेवढा वाचतो. पण बाकीचा न्यूजपेपर आता वाचायची सवय हळूहळू कमी झालेली आहे. कारण का तर आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, बाकी वेगवेगळ्या सोशल मीडिया आहे. तरी पण ह्या गावाचं लोकांचं कौतुक का वाटतंय की तुम्ही स्वतः येऊन हे न्यूजपेपर स्वतः जोपर्यंत ही सवय अतिशय चांगली आहे. तर हे कॅन्सरसारखा हा आजार ह्या पेस्टिसाईडच्या कीटकनाशकाच्या अंशामुळे होतो. त्याला काही प्रमाणात, बरं का, म्हणजे मी 100% म्हणत नाही, काही प्रमाणात कारणीभूत आहेत की कॅन्सरसारखे रोग होण्यासाठी. पण आता ही कीटकनाशकाचे अंश, आपण जे रासायनिक कीटकनाशक वापरणार आहे ते वापरणाऱ्या औषधामुळं ते जमिनीमध्ये राहतात, मातीमध्ये राहतात, पाण्यामध्ये राहतात, धान्यामध्ये तर 100% राहणारच आहेत. त्यामुळं रासायनिक कीटकनाशकाचा म्हणून हे वापर हा कमी प्रमाणात करावा किंवा त्याचं एकात्मिक नियंत्रण करावं. कारण का तर हे सगळे जे गोष्टी घडत असतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो रिसर्जन्स किंवा तिसरा आर जो आहे तो रिसर्जन्स म्हणजे काय की समजा जर आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर केल्यानंतर कीड मरते, आपल्याला डोळ्याला दिसते की अरे वा, माझ्या शेताची कीड कमी झालेली आहे. पण आपण कधी ऑब्झर्व करतो का बघा की त्या किडीबरोबर काही त्याचे मित्र कीटक असतात, ते मित्र कीटक देखील मारले जातात. आणि ज्या वेळेला मित्र कीटक मारले जातात त्यावेळेला त्या काही कालावधीनंतर त्या किडीचा अचानक उद्रेक होतो आणि मोठ्या प्रमाणात ही कीड पसरते. तर ह्या अशा गोष्टीचा किंवा ज्या अशा प्रकारचा तोटा होऊ नये शेतकऱ्यांना, म्हणून आपण एकात्मिक कीड नियंत्रणाकडे वळणं फार गरजेचं आहे. एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजे काय की वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करायचा. आपल्याला सवय, मगाशी म्हटलं की आपल्याला सवय लागली आहे, माणसाचा स्वभावच आहे, तुमचा काय माझा काय, मला लगेच रिझल्ट पाहिजे. पण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, कुठेतरी त्याच्यावर विचार केला पाहिजे. कारण का तर त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते फार भयंकर आहेत. मगाशी निंबाळकर सरांनी सांगितलं की जमिनीमधला कर्ब आहे किंवा जमिनीमधला जो मायक्रोब आहे किंवा जमिनीमधला जो सूक्ष्मजीव आहे ते फार कमी होऊ लागले. कारण का तर आपण रासायनिक कीटकनाशक, रासायनिक खत मोठ्या प्रमाणात वापरतोय. ते कुठेतरी संतुलित वापर करणं गरजेचं आहे. तर आता ह्या एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये आपण 4-5 प्रकारच्या गोष्टी आहेत. एक तर पहिला म्हणजे सांस्कृतिक म्हणजे कल्चरल, दुसरा आहे भौतिक फिजिकल, तिसरा आहे यांत्रिकी मेकॅनिकल, चौथा आहे बायोलॉजिकल म्हणजे जैविक, शेवटचा आहे रासायनिक कीड नियंत्रण. पहिला जो आहे घटक आहे तो त्या एकात्मिक कीड नियंत्रणामधला तो जो घटक आहे तो पहिला म्हणजे सांस्कृतिक किंवा कल्चरल. कल्चरल म्हणजे काय की साधा सोपा आहे, त्याच्यामध्ये पिकांची फेरफार करा. वेगवेगळ्या आता विद्यापीठामध्ये किंवा मार्केटमध्ये अवेलेबल अशा व्हरायटी आहेत, जाती आहेत पिकांच्या की ज्या वेगवेगळ्या रोगासाठी प्रतिकारक्षम आहेत. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो. आमच्या विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश येथे एक भेंडीची व्हरायटी आहे.
भेंडीची एक जात आहे तिचं नाव आहे फुले विमुक्ता. साधारणतः उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कधी भेंडी घेतली असेल तर अनुभव बघा की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला रस शोषण करणाऱ्या किडीचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव येतो. आणि एकदा रस शोषण करणारी कीड आली की त्याच्याबरोबर तो व्हायरस येतो, पानं आकाशली जातात, झाड पूर्णपणे वाव फुंकतं आणि येणारं आपल्याला पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही. ते जर आमच्या विभागीय कृषी संशोधन केंद्रानं संशोधित केलेली जी एक जात आहे फुले विमुक्ता नावाची, ती जर तुम्ही व्हरायटी जर तिची लागण जर केली तर तुम्हाला एका पानावर 100 रस शोषण करणाऱ्या किडी दिसतात, पण एक ही झाड तुम्हाला त्याच्यामध्ये व्हायरसनं इन्फेक्टेड झालेलं दिसत नाही. म्हणजे काय की तुम्ही लागवड करत असताना तो कृषी व्यावसायिक किंवा कृषी निविष्ठावाला जो सांगतोय म्हणून व्हरायटी न निवडता जी रोगांना किंवा पिढीना प्रतिकारक्षम आहे अशीच व्हरायटी निवडावी. ते झालं आपलं सांस्कृतिक किंवा कल्चरल. दुसरं भौतिक आणि यांत्रिक जीव. याच्यामध्ये काय होतं, सर्रासपणे आपण कीटकनाशकावर न अवलंबून राहता त्याच्यामध्ये चिकट सापळे असू दे किंवा कामगंध सापळे असू दे. कामगंध सापळे हे अतिशय उपयुक्त आहे. साधारणपणे ज्या आळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा जर वापर केला तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाच्या औषधामध्ये 50% बचत होऊ शकते. गॅरंटेड सांगतो, अनुभवाचे बोल आहेत, शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहेत की तुम्ही जर कामगंध सापळ्याचा जर वापर मोठ्या प्रमाणात केला. कामगंध सापळे म्हणजे काय असतात की जे नर कीटक असतात त्या नर कीटकांना आकर्षित करून त्यांना मारून टाकण्याचं काम त्या कामगंध सापळ्यामध्ये होत असतं. आणि नर कीटक जर आपण त्यांना ट्रॅप केलं तर ऑटोमॅटिकली पुढची जी प्रजनन होणार आहे, मादीबरोबर जे मिलन होणार आहे ते पूर्णपणे थांबतं आणि पुढची पिढी थांबून जाते किंवा पुढच्या पिढीचं जे संगोपन होणार असतं ते होत नाही. त्यामुळे कामगंध सापळ्याचा वापर करणं हा अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे किडीच्या नियंत्रणासाठी. दुसरे चिकट सापळे आहेत. चिकट सापळ्यामध्ये आपण पिवळे चिकट सापळे आहेत, निळे चिकट सापळे आहेत, त्याचा वापर जर केला तर आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडीचा फार मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करता येऊ शकतो. तिसरा जो प्रकार आहे तो जैविक कीटकनाशक किंवा जैविक नियंत्रण. जैविक नियंत्रणामध्ये आता आपण त्याच्याकडे वळणं फार गरजेचं आहे. कारण का तर ज्या रासायनिक कीटकनाशकाचे जे हानिकारक दुष्परिणाम आहेत ते टाळण्यासाठी जैविक कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ एक सांगतो, रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी महात्मा कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या व्हर्टिसिलियम लेकानी, त्याचं नाव आहे फुले बगीसाइड. व्हर्टिसिलियम लेकानी नावाचं एक बुरशीनाशक कीटकनाशक आहे. जशा बुरशी पिकाला रोग करतात तशा काही बुरशी अशा असतात की ज्या बुरशीपासून किडीचं नियंत्रण होतं आणि त्या पूर्णपणे 100% रेसिड्यू फ्री, पूर्णपणे रेजिस्टन्स फ्री असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास मातीला होत नाही, पिकाला होत नाही, जमिनीला होत नाही, मनुष्याला होत नाही किंवा प्राण्याला होत नाही किंवा पक्ष्याला होत नाही. ह्या अशा प्रकारच्या जैविक कीटकनाशकाचा वापर केला. एक सांगितलं फुले बगीसाइड, व्हर्टिसिलियम लेकानी. दुसरा आहे फुले मेटॅरिझम ॲनिसोफोली. तिसरा जो आहे तो बिव्हिरिया बासिना आहे, फुले बिव्हिरिया. अशा जैविक कीटकनाशकाचा वापर केला तर आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडी त्याचबरोबर आळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी देखील त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. सुदैवानं आपल्या भागामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव फार कमी आहे. नाहीतर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये खालचा भाग बघितला, सांगली, सातारा, सोलापूर किंवा कोल्हापूर या भागामध्ये हुमणीचा अक्षरशः थैमान गाठलेला आहे. तर त्या शेतकऱ्यांनी अक्षरशः क्लोरोफायरिपास किंवा लॅसेंडा याचं म्हणजे बकेटच्या बकेट ओतलेले आहे, तर तरी देखील रिझल्ट नाही. पण आता त्यांना रिझल्ट चांगला मिळू लागला आहे. कशाचा तर फुले मेटॅरिझम आणि फुले बिव्हिरिया नावाचे जे हे कीटकनाशक, बुरशीजन्य कीटकनाशक आहे, त्याचा जमिनीमध्ये वापर कंटिन्युअसपणे केल्यामुळं आता हुमणी अळीचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात अवलंबून आहे. भौतिक गुणधर्मामध्ये आपल्याला मागाशी आपण एक सांगायचं राहिले की आपण प्रकाश सापळे जर लावली, छोटंसं साधं काम आहे, छोटासा साधा 100चा बल्ब लावायचा, त्याच्या खाली पाणी ठेवायचं, बकेटमध्ये पाणी ठेवायचं, त्याच्यामध्ये कीटकनाशक ठेवायचं. कीटकनाशक त्याच्यामध्ये ओतलं नसेल तर एखादं रॉकेल जरी ओतलं तर ऑटोमॅटिकली रात्रीच्या वेळेला ते पतंग त्याच्याकडे आकर्षित होतात, त्याला भिंत्या घालून त्या पाण्यामध्ये पडतात आणि मोडतात. साधे उपाय जर आपण केले ह्या एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये तर आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला येऊ शकतो आणि आपल्याला रासायनिक कीटकनाशकावर जो येणारा खर्च आहे तो आपण खर्च करू शकतो. आणि
86 डॉक्टर नवीन तांबे. धन्यवाद सर. याच्यानंतर मी आपल्या पुष्प संशोधन संचालनालयाचे कदम सरांना विनंती करतो की त्यांनी आपण सर्वांना नमस्कार. आज हा जो कार्यक्रम आपण घेत आहे तर भारत सरकारची जी संस्था आहे या संस्थेअंतर्गत आम्ही जे आहे फुलांवरती काम करतो. या भागात बरेचसे शेती करतात, याचे जायला कोणी शेती करतात भाजीपाला माहिती नाही काय त्याचा एक फोन आलेला की आम्हाला लिलियमची लागवड करायची. लिलियम म्हणजे एक अतिशय थंड प्रदेशात फुलपीक आहे आणि त्यांना त्याची लागवड करायची होती. तर आम्हाला या भागामध्ये त्याची लागवड करायची की नाही याच्याबद्दल जास्त काही माहिती नाही. त्यांच्या प्रश्नामुळे आम्ही ते नवीन पीक आपल्या भागामध्ये आमच्या संस्थेमध्ये त्याची लागवड केली आणि हे माहिती होतं की फुलं तर येतच असतात, परंतु लागवड केली आपण त्याच्या जो मेन भाग आहे कंद आहे कंद तयार होतात केली. कारण की शेतकऱ्यांना काय की निशिगंधच असतो, वरती फुलं येतात खाली कंद येतात. शेतकऱ्यांचे कंद तुमच्या 2-3 वर्षांची लागवडीसाठी मिळाले पाहिजे. तर कृषी शेती करताना प्रामुख्याने काय आहे की बघितलं कमी क्षेत्रावरती जास्तीत जास्त उत्पन्न देणारे फुलपीक आहे. आमची जी संस्था आहे 5-6 जे मुख्य फुलपीक आहे त्याच्यावर संशोधन करतो. त्याच्यामध्ये गुलाब असेल, शेवंती, निशिगंध, ग्लॅडिओलस अशा वेगवेगळ्या फुलपीक आहेत त्याच्यावर संशोधन करते आमची संस्था. या संस्थेमध्ये बरेचसे वाण पण विकसित केलेले आहेत. आपण जुन्नरमध्ये बरेचशी गावं पण आपण ॲडॉप्ट केलेली आहेत या संस्थेअंतर्गत. मागच्या जवळपास 12 ते 14 वर्ष झाली तिथे आपण काम करतो. कुसूर एक गाव तुम्हाला माहिती असेल, तिथे पण आपण बरेच वर्षापासून शेतीवर काम करत आहे. तर फुलपीक म्हणली आता जर बघितलं 3 लेक्चर बघितले अतिशय चांगली माहिती दिली, परंतु रोग, कीड, मर, माती याच्याविषयी बोललो. परंतु ज्यावेळेस फुलपीक बोलतो त्यावेळेस मनामध्ये एकदा प्रसन्न वातावरण होतं. जे पण फुलशेती करतात त्याच्याकडे बघितलं तर कोणाला वाटत आहे की फुलपिकं सोडून दुसरी करावी. जे सुरुवातीपासून करतायत त्याला पॅशन पण लागते, थोडीफार मेहनत लागते आणि माहिती पण लागते या फुलपिकांबद्दल बरेचशी. तर तुमच्यामध्ये जर काही इंटरेस्टेड असते तर आमची संस्था आहे पुण्यातच आहे. आम्ही दरवर्षी डिसेंबरमध्ये आमच्या प्रशिक्षण केंद्र आहे तिथे 250 पेक्षा जास्त शेवंतीच्या वाहनांचं प्रदर्शन असतं, 80 पेक्षा जास्त ग्लॅडिओलस वाण आहेत त्याचं प्रदर्शन असतं, आमच्याकडे 250हून जास्त गुलाबाचे वाण आहेत. अशा सगळ्या फुलपिकांचं प्रदर्शन असतं. तर फुलपिकामध्ये उतरण्याच्या अगोदर थोडीशी त्याच्या बद्दलची माहिती घेणं किंवा प्रशिक्षण घेणं अतिशय गरजेचं असतं. आता जो कार्यक्रम आहे आपण तिथे संवाद साधायचा आणि जे काही इंटरेस्टेड लोक असतील फुलशेतीमध्ये त्याचा एक आपण ग्रुप करून त्याच्यासून सतत संपर्कात राहून त्यांना पुढं आणि फुलशेतीला त्यांच्याशी आपण बघितलं की या भागामध्ये सगळी सिस्टम सेट आहे. काही नवीन भागामध्ये गेलं मराठवाड्यात विदर्भामध्ये मार्केटिंगची समस्या सर्वात जास्त असते, अतिशय नाशवंत आहे. तुमच्याकडे जे दादर मार्केटला अजून जुन्नरमधून रोज 100-150 जातात, तसंच पुणे मार्केट आहे दादर गुलटेकटे मार्केट. तुमच्याकडे काही जर फुलशेती असते, काही ग्रुप असेल त्यांच्याशी आपण संपर्क करूया आणि फुलशेतीची आपण लागवड करू. तुमच्या जीवनात जर काही प्रश्न असतील फुलशेती संदर्भात की हे पीक कसं घ्यायचं ते आपण सविस्तर चर्चा करू शकतो. आमची पूर्ण टीम पण आहे. तुमचं जास्त वेळ घेत नाही. माझ्या शेतकऱ्यांना ऑलरेडी 1-1.5 तास त्याचं खाऊन खूप आवड आहे. तुम्ही सर्व चांगलंपणे ऐकता येऊ शकतो. जर काही प्रश्न असतील शेती संदर्भात ते विचारू शकतो. शेती संदर्भात नाही अनुभव असा आहे की कृत्रिम फुलांमुळे खूप कमी आहे. 2 वर्षातून लावले बाकी 20 रुपयाच्या फायदा झाला. तर घराघरात जर तुम्ही पाहिजे तर ते बायकांचे गरजे सुद्धा आणि प्लास्टिकच्या फुलांचे सेन्सिटिव्ह इश्यू आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती बंदी घातली. बऱ्याचशा गोष्टी या पॉलिसी लेवलच्या आहेत, परंतु देशभरावरती पण आम्ही याच्यावरती काम करतो. ज्या वेगवेगळ्या फुल संस्था असतील आम्ही 2-3 ठिकाणी प्रयोग केले. जे भारतभरच्या मोठ्या फुल उत्पादन करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या अंतर्गत आणि जे आपले लग्न समारंभ असतील किंवा लग्न कार्य असतील तिथं पण बऱ्यापैकी याचा वापर केला जातो. परंतु हेच आहे की जे फुलं आहेत हे फ्रेश फुलं
मेसेज देऊ शकता किंवा तुम्ही कोणाला एखाद्या PSC ला आर्टिफिशियल फूल दिलं गुलाब तर ते फिलिंग तुम्ही त्याची शेअर करू नाही शकता. म्हणून हे आपल्याकडून स्वतःहून जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं म्हणजे सामान्य माणसं की आम्ही फक्त फ्रेश फुलंच वापरू शकतो तर शेतकऱ्यांना पण हे चांगले दिवस येऊ शकतात. आम्ही 2-3 ठिकाणी प्रयोग केले असे मॅरेज हॉल तिथे फक्त प्लास्टिकची फुलं ठेवली आणि फक्त फ्रेश फुलं ठेवली लोकांचं कन्सिस्ट कसं आहे काय कशाला आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत महागाई वगैरे याची डेकोरेटरला विचारलं प्लास्टिकची फुलं आणि साधे फ्रेश फुलं मार्केट बऱ्याचशा गोष्टी आहेत. परंतु याच्यात होणारे नुकसान आहे जसं आता सरांनी पण सांगितलं की कॅन्सरची ट्रेन ती आता फक्त आता ऐकत होती परंतु आता तुम्ही काही ठिकाणी कोल्हापूरच्या काही तालुक्यामध्ये गेला प्रत्येक घरात 1-2 पेशंट कॅन्सर तर सगळीकडे असं व्हायला लागलं की जी प्लास्टिकची फुलं आहे ती पण तेच करतात त्यांच्यामध्ये जे असणारे रंग आहे ते पाण्यात जातात ते पाणी वाटे परत आपल्या फूड चेनमध्ये येतात ते आपल्या शरीरामध्ये परत येतात. हे पण एक आपण सिरियसली घ्यायची गोष्ट आहे त्याच्यामध्ये की जे आपण वापरतो त्याचा पर्यावरणावरती आणि आपल्यावरती काही त्याचा दुष्परिणाम होऊ नये. अशा प्लास्टिक बरेचशा समस्या आहेत कृषीमध्ये फक्त प्लास्टिकच्याच नाही आहे महागाई आहे मार्केटची व्यवस्था नाही आहे तर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या पॉलिसी लेवलवरती आम्ही पण आता नॅशनल इन्स्टिट्यूट त्यावेळेस पण काही असे इश्यू होते असतात संसदेत मांडण्याचे किंवा महाराष्ट्राच्या ज्या आपल्या सगळं विधान भवनामध्ये मांडण्याचे त्यावेळेस आम्ही पण त्याला आमचे प्रश्न आणि समस्या देत असतो जेणेकरून शेतकरी आपला याच्यापासून वाचला पाहिजे. जे स्टेशन सेंटर आहे जे आमचे प्रशासन आहे पाहायला त्यांना धन्यवाद देतो. म्हणजे हा एक पहिलाच कार्यक्रम आपण एक त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या विनंतीनुसार आपण आपल्या गावामध्ये ऑर्गनाईज केला होता. तर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले आदरणीय सरपंच साहेब सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व प्रतिष्ठित शेतकरी त्याचप्रमाणे कृषी विभागाचे सर्व उपस्थित असणारे अधिकारी माझे विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशकेर इथून आलेले माझे सर्व सहकारी डॉक्टर सतीश जाधव तांबोळी डॉक्टर निंबाळकर त्याचप्रमाणे आमचं जे काही पुष्पसंचालनालय आहे जे काही डायरेक्टर ऑफ फ्लोरिकल्चर रिसर्च त्या पुष्पसंचालनाचे उपस्थित असणारे सर्व शास्त्रज्ञ डॉक्टर गजबी डॉक्टर शहा डॉक्टर गणेश कदम डॉक्टर कर्ड आणि सर्व उपस्थित ग्रामस्थ. तर म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रसिंग मोदी साहेब आणि आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री श्री चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा एक खेत बचाव अभियान हा कार्यक्रम 1 जूनपासून साजरा करत आहोत आणि 1 जून ते 30 जून या कालावधीमध्ये आपणास हा कार्यक्रम घ्यायचा आहे. आतापर्यंत आपण जर बघितलं तर जवळपास 10 लाख शेतकऱ्यांपर्यंत हा खेत बचाव अभियानाचा कार्यक्रम पोहोचलेला आहे आणि आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. हा एक शेवटचा आठवडा आहे. आता कदाचित बऱ्याच जणांना प्रश्न असा पडला असेल की हा खेत बचाव अभियान कार्यक्रम कशासाठी घेतला पाहिजे किंवा केंद्र सरकारला जे काही आमचं केंद्रीय कृषी मंत्रालय किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषद आहे यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो आयोजित कार्यक्रम करत होता कशासाठी करत आहोत. तर कार्यक्रम आयोजित करण्यामागे एक सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली जी जमीन आहे तर ह्या जमिनीची संरक्षितता किंवा जमिनीची सुपीकता ही वाढवली पाहिजे. जमिनीचं आरोग्य हे वाढवले पाहिजे. कारण जसं माणसाचं आरोग्य जसं महत्त्वाचं तसंच आपल्या जमिनीचं आरोग्य हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आता हे आरोग्य जर आपल्याला वाढवायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण आपल्या शेतीचं आपण हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षण करणं हे अतिशय गरजेचं आहे. बरेचसे शेतकरी असे असतात की माती परीक्षण हे केलेलंच नसतं परंतु आपण ज्यावेळेस काही भाजीपाला पिकं असतील किंवा काही फळपिकं आपण घेणार असतात मोठ्या प्रमाणावरती तर ती पिकं घेण्याच्या आधी आपण हे माती परीक्षण करणे अतिशय गरजेचं असतं आणि त्याच्यानुसार आपण ठरवलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये कोणतं फळपीक घेऊ शकतो कोणता भाजीपाला घेऊ शकतो याची अतिशय नितांत गरज आहे. नाही ते काय होतं आपण समजा फळपिकामध्ये एखादं पीक निवडतो मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड करतो आणि नंतर 1-2-4 वर्षांनी आपल्या लक्षात येतं की अरे आपल्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे. चुनखडीचं प्रमाण जर जास्त असेल तर मग होतं काय एक 3-4 वर्षापर्यंत तुमचं झाड व्यवस्थित राहतं तर 4 वर्षानंतर मग ज्यावेळेस झाडं जमिनीमध्ये खोल जातात आणि मग झाड वाढायला सुरुवात होते. मग प्रश्न होतो त्याला हे कशामुळे होतं तर हे सर्वात महत्त्वाचं आहे
की माती परीक्षण करणं गरजेचं आहे. माती परीक्षणानुसारच आपण खताचे जे काही डोस आहेत ते सुद्धा देणं गरजेचं आहे. आता या खेत बचाव अभियान कार्यक्रमामध्ये आमचे जे काही शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर निंबाळकर साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. परंतु मी आपला हा जो काही ट्रॅक आहे त्या ट्रॅकमध्ये विशेषतः भाजीपाला पिकं मोठ्या प्रमाणावरती घेतात. ते भाजीपाला पिकाच्या अनुषंगाने 2-4 गोष्टी मी सांगणार आहे, कारण बराच वेळ झालेला आहे. बऱ्याच जणांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर मला आल्यानंतर आमचे भालेकर साहेबांनी सांगितलं की सर आमच्या ट्रॅकमध्ये ऊसाचं प्रमाण जास्त आहे, द्राक्षे घेतले जातात आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणावरती घेतो. आणि आमचं जे काही भाजीपाला आहे आपला हा भाजीपाला विशेषतः वाशी मार्केटला जातो. आता भाजीपाला पिकं घेत असताना आता बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव असा असतो की आपण एकाच जमिनीमध्ये एकाच शेतामध्ये वर्षातनं 3-3, 4-4 सीझन आपण भाजीपाला घेत असतो. बरोबर. आता आपण बऱ्यापैकी तेच करत असणार. तर आता हे जे आहे हे जर सलग आपण 3-3 पिकं वर्षातनं जर एकाच जमिनीतनं घेणार असाल तर तो जमिनीचा पोत हा टिकून राहत नाही, जमिनीची सुपीकता राहत नाही. तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण त्याच्यासाठी वर्षातनं एकदा तरी आपण त्या जमिनीमध्ये त्याचे ग्रीन मॅन्युरिंग आहे ते केलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जे काही हिरवळीचे खत आहेत त्याच्यात तुम्ही ढेंचा वापरा, ताग वापरा आणि ते ढेंचा आणि ताग त्याची पेरणी काय जेमतेम 1-2 महिन्यामध्ये ते पीक फ्लॉवरिंगमध्ये आलं का ते शेतात काढून टाकलं की त्याच्यातनं त्याचे काही मुळं वगैरे ते पुसतात आणि ते पुसले की मग तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाढायला महत्वाची. त्याचबरोबर वाढेल. त्याच्यासाठी आपण जर आपलं जे काही कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे की आपण खर्च किती करतो, आपल्याला नफा किती मिळतो, तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आपल्या शेतामध्ये तांबोळी साहेबांनी जसं सांगितलं की जैविक कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. आता भाजीपाला पिकामध्ये आपण जर बघितलं तर औषधाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय की हे जे स्ट्रॉंग अगदी आपले करायचे सारखे काही कीटकनाशक आपण मारतो आणि त्याचा रेसिड्यू हा त्या पिकावरती बऱ्याच प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती राहतो. आणि अशीच जर भाजीपाला जर आपल्या खाण्यात आलं तर कॅन्सरचं प्रमाण ही वाढण्याची शक्यता आहे आणि वाढतंय. आपण आपला हा पट्टा बघतोय किंवा आणखी काही परिसरामध्ये कोल्हापूर रिजनमध्ये दिसतंय किंवा आता पंजाबचा आपण उल्लेख केला. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे आपलं आरोग्य जर आपल्याला जपायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी हे जैविक कीटकनाशक त्याच्यामध्ये तांबोळी सरांनी खूप सुंदर सांगितलं त्यांनी. आणि आपल्याला जर समजा आपल्याला काही जैविक कीटकनाशक पाहिजे असतील त्याच्यामध्ये मेटारायझम असेल, फुलेबगी असेल किंवा नंतर आमचं जे काही HNP व्हायरस असेल किंवा आपलं जे काही विशेषतः विवेरिया असेल किंवा आणखी तुम्हाला काही लिक्विड फर्टिलायझर पाहिजे असतील किंवा म्हणजे ट्रायकोडर्मा पाहिजे असेल किंवा काही आमचे जे काही मेटारायझमच्या मोठ्या प्रमाणावरती निर्मिती करतो तर हे वापरण्याची गरज आहे. आणि जर ते तुम्हाला ह्या परिसरामध्ये जर मिळत नसेल तर आमच्या कृषी महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती आम्ही घेत असतो. तुम्हाला अगदीच कृषी विभागाचे काही जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं किंवा KVK आहेत आपल्याजवळ कृषी विज्ञान केंद्राचे जे काही आमचे चांगले मित्रच आहेत त्यांनी जरी सांगितलं की सर आम्हाला याची उपलब्धता तुम्ही करून द्या तर तुमच्यातलेच काही शेतकरी कॉलेजवरती गेल्यानंतर ते घेऊन आले तरी शक्य आहे. तर आपण आमची या खेत बचाव अभियानाच्या उद्देशाने एक आपणास एक विनंती असेल की आपण जैविक कीटकनाशके, जैविक खतांचा, सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करा की जेणेकरून आपल्या जमिनीचं आरोग्य हे चांगलं राहील. आणि कार्बन जो आहे ऑर्गॅनिक कार्बन आहे, आता निंबाळकर साहेबांनी सांगितलं मगाशी की जर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जर तुमचा चांगला असेल म्हणजे 1च्या पुढे जर असेल ना तर समजायचं की तुमची जमीन ही सुपीक आहे. परंतु तोच ऑर्गॅनिक कार्बन तुमचा कुठेतरी 0.40, 0.50, 0.60 हे आपण त्या ठिकाणी आपण निश्चित धोक्याच्या याच्यामध्ये आहोत. तर आपला ऑर्गॅनिक कार्बन कशा पद्धतीने वाढवता येईल त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे क्रॉप रोटेशन. तुमचं क्रॉप रोटेशन घेताना तुम्ही त्याच्यात भाजीपाला घ्या, काहीतरी त्याच्यानंतर कडधान्याचं एखादं पीक घ्या, ग्रीन मॅन्युरिंग करा. तर भाजीपाला हे तर तुमचं सगळ्यात मोठं पीक आहे, तरकारी पीक असल्यामुळे तुम्हाला मार्केट चांगलं मिळतं. आणि आता आपल्या परिसरातले तुम्हाला एक अनुभव सांगायला आवडेल याच्यामध्ये की काही शेतकरी अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने शेती करून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याच राजगुरुनगरमध्ये एक चासकमान गावचे एक शेतकरी आहे बघा, दिलीप नाईकरे म्हणून. हे नाव ऐकलं असेल कदाचित तुम्ही. तर हे त्यांचा एक जसं एक अनुभव सांगतो. आता दिलीप नाईकर साहेब तसे थकलेले आहेत, त्यांचे मुलं वगैरे शेती करतात परंतु त्यांचं सर्व कुटुंब हे शेतीवरतीच असतं. शेती पण त्यांची कमी. आता मला इथे आल्यानंतर समजलं की आपल्याकडे जी शेती आहे ती प्रत्येकाची कमीच आहे. मराठवाड्यासारखे काही म्हणजे 10 हेक्टर 20 हेक्टर वगैरे आता साहेबांनी सांगितलं मग आमच्याकडे शेतीची काय आहे ती काहींकडे गुंठ्यामध्ये आहे, काहींकडे एकरामध्ये आहे. तर आता हे नाईकर साहेबांकडे सुद्धा त्यांची शेती तशी कमीच आहे, ज्यांची कुठंतरी 2-2.5 एकर वगैरे असेल. तर ते हे महाराज काय करायचे, हे मी ज्यावेळेस गणेश किटमध्ये बरेच वर्ष होतो मी, तर ते हे माझ्याकडे प्रत्येक वर्षी यायचे. मला ते खास बसायचे, चहा वगैरे घ्यायचे आणि माझ्याकडनं याचं घोड्याचं जे राजमाचं बियाणं ते भांडून न्यायचे.
की सांग काही करा पण मला 1 बॅग तरी मिळालीच पाहिजे, 2 बॅग तरी मिळालीच पाहिजे. मग आम्ही त्यांच्या विनंतीला हे करायचो, त्यांचं बियाणं आम्ही रिक्वेस्ट ठेवायचो, रिझर्व ठेवायचो आणि त्यांना ते बियाणे द्यायचो. तर त्यांचं बघा एक मला वाटतं काहीतरी 2 वर्षापूर्वी त्यांची ॲग्रोनॉमला एक सक्सेस स्टोरीज म्हणून त्यांची बातमी आली होती आणि ती सक्सेस स्टोरी अशी होती की नायकरे साहेबांनी एका एकरात घेवड्याचं जे उत्पन्न घेतलं तर त्यांना एका एकरात 6000 किलो शेंगा मिळाल्या भाजीपाल्यासाठी घेवड्याच्या. त्यांना रेट त्यांनी जास्त मिळाला पण त्यांनी कमीत कमी 40 रुपये किलो धरला. 40 रुपये जरी धरला 2,40,000 रुपये त्यांना मिळाले. 60,000 रुपये खर्च झाला. 1,80,000 रुपये नेट इन्कम त्यांना 40 रुपयातनं मिळालं आणि ते किती दिवसामध्ये? जेमतेम 50 ते 55 दिवसामध्ये. कारण ज्या आमच्या जे काही अर्ली म्हणजे कमी कालावधीत येणाऱ्या जे काही वाण आहेत ते त्याचं जेमतेम जे काही ड्युरेशन ते कमी आहे. त्याचे शेंगा भाजी 50-55 दिवसांमध्ये काढणीच येतात. तर आपण सुद्धा असे काही नवीन प्रयोग करत राहिलात. आता विशेषतः भाजीपाला तर चांगल्या प्रमाणात घेत आहेत, परंतु एक रिक्वेस्ट असेल की औषधाचं जे काही प्रमाण आहे ते आपण कमी करा. आता खरीप हंगाम तोंडावरतीच आहे. जे काही शेतकरी मोठ्या प्रमाणावरती काही भाजीपाला घेणार असतील किंवा काही कीड पिकं घेणार असतील, विशेषतः सोयाबीन घेणार असतील, तर त्याच्यामध्ये विशेषतः बीज प्रक्रिया ही प्रत्येकाने फॉलो करा. बीज प्रक्रिया करताना जे काही फंजिसाईड आहे किंवा त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड आहे, रायझोबियम आहे, याचा व्यवस्थित वापर करा. कृषी विभागाचे काही अधिकारी असतील त्यांच्याकडनं काही डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला एकत्र मिळेल. परंतु ही बीज प्रक्रिया करा, कारण बीज प्रक्रिया जर आपण केली तर आपल्या निश्चित उत्पादनामध्ये 10 ते 15% वाढ होते आणि जे काही बियापासून साईपासून येणारे जे काही रोग आहेत ते याच्यावरती आपल्याला प्रतिबंध आणता येतो. त्याच्यानंतर दुसरं मी तुम्हाला एक सांगेन की आता याच्यामध्ये जर समजा काही सोयाबीन सारखे काही पीक घेणार असेल तर जे काही आमच्या कृषी विद्यापीठाने जे काही विकसित केलेले जे काही वाण आहेत त्याच्यामध्ये फुले ध्रुव असेल, संगम असेल, कल्याणी असेल, अशा वाणांचा वापर करा. कारण हे जे वाण आहे हे रोग आणि किडीला प्रतिकारक्षम तर आहेत, परंतु याच्यामध्ये अधिक उत्पादन सुद्धा देण्याची क्षमता आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यात तुम्हाला आव्हान करेल की जे काही तुम्हाला बियाणं हवं असेल तर आमचं जे काही याचं सांगलीचं रिसर्च स्टेशन आहे विद्यापीठामध्ये सुद्धा मिळेल. आमचं मांजरीचं एक सेल काउंटर आहे, कॉलेजचं सेल काउंटर आहे, तिथे सुद्धा आपण डिमांड केली तर आम्ही निश्चित तुम्हाला त्याचं ते बियाणं ही द्यायची व्यवस्था करू. त्याच्यानंतर मला तुम्हाला आणखी एक याच्यात सांगावंसं वाटतं की जर समजा सोयाबीनची पेरणी करायची असेल तर आपण BBF करा. जे काही वृद्ध स्तरी वरंबा यंत्र आहे तर त्या BBF यंत्राचा वापर करा. कारण ते BBF ने जर तुम्ही पेरणी केली तर त्याचा सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा फायदा असा आहे की पाऊस कमी झाला तरी जास्त उत्पादन होतं, पाऊस जास्त झाला तरी पीक व्हायला जात नाही. विशेषतः तुम्हाला त्याची आंतरमशागतही चांगली करता येते, औषधाची फवारणी पण अगदी व्यवस्थितरित्या करता येते. तर त्याच्यामुळे BBF यंत्राने जर पेरणी केली तर तुमचं बियाणंही कमी लागतं, त्याचे तुम्हाला उत्पन्नही जास्त घेता येतं. आणि आता हा एक रिसेंट ट्रेंड आहे की आपण जे ट्रॅडिशनल पेरणी करतो त्याच्याऐवजी तुम्ही BBF यंत्र वापरा. त्याचप्रमाणे मला आपल्याला या ठिकाणी आणखी एक सांगावं असं वाटेल की आता थोडंसं कालपासून वातावरण बदललंय. कारण आता एल निनोचा जो काही इफेक्ट आहे तो आता कदाचित तो कमी होऊन 2-4 दिवसामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. आता काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता असं सांगतात की असं म्हणतो आपण की 7-8 वर्षानंतर अशी परिस्थिती उद्भवते की आपलं जे एल निनो आहे विशेषतः त्याच्यात काय होतं की प्रशांत महासागरामध्ये जे टेम्परेचर आहे जवळपास 1 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त टेम्परेचर वाढतं आणि ते टेम्परेचर वाढलं की मग काय होतं की जे नैऋत्य मोसमी वारे आपल्याकडे येतात तर त्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण होतात आणि त्याचा जो प्रवास आहे तो थोडासा कमी याच्यातून येतो आणि म्हणून हा पाऊस थोडासा लांबतो. परंतु जरी थोडासा पाऊस आता कदाचित आता मला वाटतं 20 तारीख होऊन गेली आणि आता काही नाही, परंतु आता ह्या 2-3 दिवसामध्ये शक्यता वाटते. कारण कालही काही ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि तो त्या पुढच्या ह्याच्यामध्ये पण होईल अशी अपेक्षा करूया. मला आणखी एक आपणास एक या ठिकाणी सांगावंसं वाटेल की आता कदम साहेबांनी जे सांगितलं की जे काही फुलशेती आहे फुलशेतीला खूप मोठा वाव आहे. कारण आपलं जे गाव आहे ते विशेषतः आता हायवेच्या कडेला आहे आणि बरेचसे शेतकरी हे फुलं पिके खूप मोठ्या प्रमाणात घेत आहेत. तर त्याच्यामध्ये फुलपिकामध्ये जर समजा आपल्याला काही त्याच्यात काही आणखी मार्गदर्शन हवं असेल, काही आता आमच्याकडे समजा आमच्या जे विभागीय कृषी संशोधन केंद्र आहे किंवा DFR आहे त्यांच्याकडे काही तुम्हाला बियाणं हवं असेल, समजा काही ॲस्टरचं बियाणं पाहिजे असेल, ॲस्टरचं बियाणं आपल्याकडे आहे आमच्याकडे तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो. ग्लॅडिओलस जे आहे किंवा निशिगंधाचे कंद आहेत ते कंदही आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आणि तुमचे समजा काही डिमांड असेल तर त्या पद्धतीने आपण निश्चित आपण विचार करूया. त्याच्यानंतर आणखी मला एक सांगायचं वाटेल की आपल्याकडे फळं पिकं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती घेतली जातात. त्याच्यामध्ये मगाशी आम्ही चर्चा करत असताना सर्वांनी सांगितलं की आमच्याकडे आंबा केसर अगदी मोठ्या प्रमाणावरती घेतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांकडे की फळं पिकं प्रत्येक वर्षी आपण वाढवत असतो. आमचं जे विभागीय कृषी संशोधन केंद्र आहे गणेशकिंचं आमची मोठी रोपवाटिका आहे आणि रोपवाटिकेमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावरती ते फळं पिकांचं शोभिवंत झाडांचं त्याचे आपण कलम आणि रोपं तयार करत असतो. यावर्षी सुद्धा आमच्याकडे मोठ्या प्रमाणावरती कलम उपलब्ध आहेत. जवळपास आमच्याकडे 1.5 लाख
कलम शिल्लक आहेत अद्यापही. आपण आपल्याला जर काही अभ्यास काही पाहिजे असेल, केसर हवा असेल, नंतर लिंबाचं काही पाहिजे असेल, समजा फुले सरबती, साई सरबती, अंजीर पाहिजे असेल, अंजिराची सुद्धा राजेवाडी पुन्हा पिका आहे, सीताफळाचे फुले पुरंदर आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे याची डाळिंबाची भगवा आणि सुपर भगवा आहे किंवा गणेश पण आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे काही आणखी सरदार आहे, किंवा फुले अमृत आहे. हे जे काही विद्यापीठाने विकसित केलेले जे काही वाण आहेत ते अतिशय सर्व म्हणजे जातीवंत आणि शुद्ध दर्जाचे आहेत. तर त्याची लागवड करायला काही हरकत नाही. आजच्या या मेळाव्याच्या अनुषंगाने आपण आव्हान करेन की आपण जास्तीत जास्त फळबागांची सुद्धा लागवड करावी. आज या कामामध्ये विशेषतः आमचे सहकारी बालेकर साहेबांनी ठिकाणी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपण सर्वांना एक खरीप हंगामाच्या शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. व्हिडिओ या विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कारण सरांनी जवळजवळ 25 ते 30 वर्ष कृषी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. तर त्याचं मनोगत व्यक्त करतो. लाड सर आणि त्यांचे सर्व सहकारी वेळेचं बजेट करण्यासाठी नाव घेतलंय या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असताना प्रमुख उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. खेत बचाव. आपल्या गावातलं क्षारयुक्त पाणी आणि जमिनीत चोपण होण्याचं प्रमाण हे आता वाढलेलं आहे. आपण जर या पाण्याची टेस्ट केली तर तुम्हाला क्षार प्रमाण 8च्या पुढे दिसेल आणि हे अत्यंत धोकादायक हे सर्वांना कळालेलं आहे. म्हणून त्याच्यावर काय मार्ग काढावा हा विषय शासन लेवलला मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यातलाच हा एक भाग आहे खेती बचाव. जे पाणी आपण शेतीला देतोय त्या पाण्यामुळे जमीन क्षार आणि चोपण होते आणि जमीन क्षार आणि उत्पादन कमी येते, चोपण जातं, उत्पन्न येत नाही, हे सर्वांना माहीत आहे. म्हणून आपण ते क्षार आणि चोपण होऊ नये म्हणून हे जे 8 मुद्दे सांगितले, माती परीक्षण, संतुलित खताचा वापर आणि सरांनी हिरवळीच्या खताचा वापर, या 2-3 गोष्टी आपण सहज करू शकतो. त्याच्याला विशेष खर्च नाही. म्हणून आपण या ठिकाणी आल्यानंतर जे घेऊन जायचं. काही दर्दी लोक आहेत का जो आपण सर्वांशी संपर्क साधतो. आपल्या गावात ठिकठिकाणी मिटिंग होतात, लहान मिटिंग असतात, तिथे ज्येष्ठ नागरिक संघाची मिटिंग असते. अशा वेळेस हा विषय जर आपण घेतला समोर मांडला लोकांच्या, तर लोक त्याचा विचार करतील आणि या गावात असणारे शेतकरी हे अभ्यासू आहेत, स्वतः अभ्यास करून शेती करणारे आहेत. परंतु काही गोष्टी आपल्या ताब्यात नाहीत, त्याचा अभ्यास करून आपण जर या ठिकाणी काम केलं तर या गावामध्ये जमीन सुपीक होण्यास वाव मिळेल. आता सध्या लोकांना माहीत झाले हिरवळीची खतं. तर हिरवळीची खतं करण्याचं प्रमाण इथं वाढलेलं आहे. लोकांना समजलं कारण 3-4 वर्षापूर्वी ज्याला 80 टन ऊस निघाला होता तो 5 वर्षांचा 60 टन झालेला. त्याला समजलं का आपला ऊस का कमी निघाले, म्हणून तो परत ती हिरवळीची खतं घेतो आणि त्याप्रमाणे या गावामध्ये शेतकरी अभ्यास असल्यानं काम करतोय असं यावेळी सांगू शकतो. आणि दुसरं जे सर आलेले आहेत, तांबोळे सरांनी खूप चांगली माहिती सांगितलेली आहे. आपण त्याचा वापर आपल्या दररोजच्या शेती व्यवसायात करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली हे आभार मानून थांबतो. धन्यवाद. थोडक्यात आपलं व्यक्त करावं. आनंद वाटला. आपण थोडक्यात म्हटलं त्याचा आनंद वाटला. कारण का या गावची ग्रामपंचायत इतकी सक्रिय आहे. एकही सभासद नाही किंवा कोण नाही. शेतकऱ्यांसाठी राहुरी कृषी विद्यापीठातून आणि पुण्यातून एक मंत्री म्हणून लोक तुमच्या करता आले. या गावच्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं, त्यांची जमीन जागेवर आली. पण या गावच्या ग्रामपंचायतीच्या एकाही सदस्याला किंवा सरपंचाला यांना काही त्याचं हे नाही, सुईसुद्धा नाही. एक इमारत चांगली असताना दुसरी इमारत बांधायचं काय काम म्हणून आपण खोटं बोलतो साहेब. आणि जे आपल्याला पटतंय ते आपण बोलल्याशिवाय राहत नाही. आता खऱ्या अर्थाने सुरुवात करतो. तुमची शेती वाचवण्याकरता सोबत शेती वाचली तर तुम्ही वाचा आणि तुमची भविष्य काळातली जी होणारी उन्नती आहे किंवा तुमच्या मुलं बाळ आहे त्यांच्या उत्कर्षाकडे नेणारी शेती फक्त आहे. तुम्हाला दुसरं काही साधन नाही. आणि ते करण्याकरता शासनाच्या माध्यमातून
ही भली भली मंडळी की ज्यांचं ज्ञान आगाध आहे, परंतु ते तुमच्या डोक्यात शिरलं पाहिजे म्हणून पोटतिडकीने इथं येऊन तुम्हाला सांगतायत. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो, सर्वसाधारण कुटुंबातला आमचा विकास की आपल्या गावातल्या लोकांना, आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना काही ना काहीतरी चांगलं मार्गदर्शन झालं पाहिजे. लहानग्यांनी किंवा तुम्ही आम्ही मार्गदर्शन केलेलं, आता इथं शेती विकासाच्या शास्त्रातले लोक येतात, सांगतात की दररोजच येतात, काय यांचं ऐकता, आणि यांनी सांगितलेलं जे आहे ते खऱ्या अर्थाने माणसाला पटावं होतं आणि ते कुठंतरी त्यांच्या अंतःकरणात उतरतं आणि त्याप्रमाणे वाटचाल करायला सुरुवात होते. हे ज्यावेळेला येतात आणि करतात त्यावेळेला आमच्यासारखा माणूस खऱ्या अर्थाने थक्क होतो. आणि त्यांनी जे सांगितलं फुलांचं, माझ्या शेजारी आपला किरण म्हणून आहे, वासुदेव महादेव भाद्रवचा बोर्गा, त्यांच्याकडं सतत 5 ते 7 एकर फुलं असतात. दुसरे त्याचे 2 मित्र आहेत, त्यांच्याकडे सुद्धा फुलं एक टेम्पल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, उत्पादन करणारे तेच, काम करणारे तेच आणि विकणारे सुद्धा तेच. ही जी साखळी आहे, ही साखळी मागच्या 4-5 वर्षात त्या पार्टीला भरपूर उंचीवर घेऊन गेलेली आहे. ही एक आनंदाची बाब मला प्रामुख्याने सांगावं लागते. मी साहेबांचा फोन नंबर घेतला, ज्या नवीन नवीन व्हरायटी आहेत मी त्यांना फोन देणार, ते पुण्याला जाणार 2 दिवस. आणि हे या प्रत्येक गोष्टीत हे करत असताना मी तुम्हाला मला आलेला अनुभव, मी 25 वर्षापूर्वी शासनाची 100% अनुदानावर असणारी फळबाग स्कीम वापरली आणि त्याचं मला दरवर्षी अगदी जास्त खर्च न घेता कमीत कमी 2-3 लाख रुपये उत्पन्न मिळतं. यावर्षी निसर्गाच्या आवडीने कमी झाले. आणि आता तुम्हाला मी सांगतो की शेतीच्या क्षेत्रात एका किलोला 200 रुपये देणारं, 300 रुपये देणारं उत्पन्न म्हणजे जांभळं. मी 4 वर्षापूर्वी माझ्याकडे 56 झाडं लावली. फुल माला होता, पण मी आता जास्त फिरत नसल्यामुळे सेलचं हे नव्हतं, एक्सपिरियन्स नव्हता, विकायचा अनुभव नव्हता. परंतु मी पाहून तो अनुभव घेतला. 200 रुपये किलोनी जर तुमची झाडं गेली, तुमच्याकडे 2च जांभळाची झाडं असतील तर ती झाडं वर्षात काहीही कष्ट नाही, फक्त काढायचे कष्ट. 40 किलो जरी जांभळे मिळालं ना तुम्हाला, तरी किती होती पैसे ते तुम्हीच हिशेब करा तुम्ही. परंतु 2 झाडं तरी लावा, मी असं प्रामुख्याने प्रत्येकाला विनंती करतो. साहेबांनी जे अमोल असं आपल्याला मार्गदर्शन केले, त्या मार्गदर्शनाला खऱ्या अर्थाने तोड नाही. अशा वरिष्ठांना मी गावापर्यंत नेईल आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला सांगेल. त्या दृष्टीने विश्वास इथपर्यंत साहेबांना सन्मान घेऊन आले. गावच्या तर्फे, ग्रामस्थांच्या तर्फे, ग्रामपंचायत नसली तरी त्यांच्याही तर्फे मी तुम्हा सर्वांचं हार्दिक आभार मानतो. आणि चुकलं असेल ते माझं चुकलं, बरोबर असेल ते सगळं गावचं आहे असं सांगून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता कार्यक्रमाच्या शेवटी मी माझे मित्र राहुल कानडे यांना विनंती करतो की थोडक्यात आभार प्रदर्शन भालेराव सर, तसेच या कार्यक्रमासाठी इथे प्रमुख वक्ते लावले जे गणेश खिंडे इथून जे प्राध्यापक आले, म्हणजे 1 नंबरचे आहेत ते डॉक्टर दत्तात्रय लाड सर,
सहयोगी संशोधन संचालक. तसेच दुसरे डॉक्टर सतीश जाधव सर, फ्लोरिकल्चरिस्ट. तिसरे आहेत ते तांबोळी सर, जे कीटकशास्त्रज्ञ, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्रज्ञ. त्यानंतर चौथे आहेत निंबाळकर सर, सॉईल सायंटिस्ट. त्यानंतर आपल्या गावचे जे माझे मित्र आहेत विकास खंडेराव भालेराव सर, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे. त्यानंतर दुसरं जे आहे पुष्प संशोधन माजरी येथील जे अधिकारी आहेत डॉक्टर गजबीर सर, डॉक्टर शहा, डॉक्टर गणेश, डॉक्टर संजय कडसाहेब. त्यानंतर आपल्या आंबेगाव तालुक्यातील जे काही कृषी अधिकारी आहेत ते आहेत अर्चना वाटाणे मॅडम, मंडल कृषी अधिकारी पंच. त्यानंतर SP बिराजदार साहेब, उपकृषी अधिकारी. त्यानंतर समीक्षा पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी. त्यानंतर S गणवट सर. बाकीचे आता मी हेच सांगेल की आपण जे 8 घटक या ठिकाणी त्यांनी मांडले खेत बचाव अभियानासाठी. तर पहिला जो घटक आहे सुपीक माती, तर आपण ते करण्याचं जे आहे ते गांडूळ खताद्वारे आणि त्याच्यानंतर कंपोस्ट खत, हिरवळीचे खत आणि याच्याद्वारेच आपण सुपीक माती बनवू शकतो. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की माती परीक्षण. आता माती परीक्षण का गरजेचं आहे, तर जमीन कुठले घटक कमी आहे, कुठले आपल्याला पाहिजे, त्यासाठी आपण माती परीक्षण करतो. संतुलित खतांचा वापर म्हणजे बॅलन्स. कसं आपण बॅलन्सित खते द्यायला पाहिजे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट. मृदा आरोग्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर. नंतर हिरवळीचे खत आहे ताक, दाईच्या, हे आपण जमीन गाळून त्याचा वापर आपण खते म्हणून करतो. त्यानंतर नैसर्गिक शेती, पीक फेरपालट. आपण एका सारखी पिके न घेता पिकांची फेरपालट केली पाहिजे. त्यानंतर जैविक खतांचा वापर. आता त्यानंतर आपण काय करतो, शेतकरी एक सारखं उत्पादन निघण्यासाठी, जास्त उत्पादन निघण्यासाठी आपण खूप रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा जास्त मारा करतो. त्यामुळे काय होतं, सुरुवातीला उत्पादन जास्त निघतं, परंतु त्याचा परिणाम हा नंतर येतो, उत्पादन कमी होतं. तर का, तर सेंद्रिय जमिनीचा कर्ब कमी होतो, मुळांची कार्यक्षमता कमी होते, फोटोसिंथेसिस म्हणजे त्याचं ते कमी होतं, अन्न संशोधन प्रक्रिया. आणि त्यानंतर हे सरांनी जे काही सांगितलंय कीटकशास्त्रज्ञ, त्यानंतर फ्लोरिकल्चर, असे जे मोलाचं असं मार्गदर्शन सरांनी केलेले आहे. लाड सरांनी तर खूप चांगलं सांगितलेलं आहे. आपण फळावर किंवा फुले या कळम गावामध्ये पाणी भरपूर असल्यामुळे आपण फुलांची शेती ही मोठ्या प्रमाणावर केली तर खूप फायदा होईल आणि आपल्या उन्नती होईल. आपला म्हणजे आर्थिक हातभार आपल्या कुटुंबाला लाभेल. आता माझ्या मित्रांबद्दल सांगायचं, विकास सरांबद्दल, तर त्यांचे 3 मित्र म्हणजे एक क्लासमेट त्यांचे पंकज, ते इंजिनियर होते. त्यानंतर दुसरे फिरोज PhD आणि तिसरे डॉक्टर झाले ते म्हणजे आमचे विकास सर. असं मी आमच्या गावातील तो एक गावात मानाचा एक शिरपत असेल, तुरामी असेल त्यांना समजेल की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांची काही निवड झालेली आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी गणेश खिंड या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नागरिक संघाचे आम्ही विशेषतः उमेद आहे की त्यांची सर्व व्यवस्था आम्हाला इथे पुरवली. सर्वांचे खूप खूप आभार.